नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे काकडीचे थालीपीठ। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। काकडीला आपल्याला सोलून घ्यायची आहे, त्याचे साल काढून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे गाजरला पण करायचं आहे। काकडी कडू आहे की काय टेस्ट करून बघायची आहे। ह्या तिन्ही याचे आपल्याला किस करून घ्यायचे आहे मोठ्या किसनीने। आता हा किस एकत्र करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट घालायची आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी चणा डाळीचं पीठ घालायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आंबट दही घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला ह्याच्यात मसाले घालायचे आहे। तिखट, मीठ, हिंग आणि हळद घातलेली आहे। याच्यामध्ये पाचक म्हणून ओवा पण घातलेला आहे। तर हे मिश्रण आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। चांगला गोळा एकत्र करून घ्यायचा आहे। आपल्याला काकडीचं पाणी काढायचं नाहीये, त्या पाण्यातच आपल्याला ॲडिशनल होईल असं ते पीठ त्याच्यात टाकायचं आहे। आपल्याला याच्यात पाण्याची आवश्यकता लागणार नाही आहे। तर हे मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। गोळा चांगला सैलच ठेवायचा आहे। तव्याला तेल लावून ग्रेस करून घेतलेला आहे। आता त्याला थालीपीठाचा आकार देऊन चांगलं पसरवून घ्यायचं आहे। आपल्याला चांगलं पातळ हे पसरवायचं आहे आणि हे शिजल्यानंतर चांगलं घट्टच येते आणि जाड पण बनते। आपल्याला चांगलं पातळ हे करायचं आहे। मध्यंतरी छिद्र करून तेल टाकायचं आहे आणि त्याला पटकन झाकून द्यायचं आहे। झाकणी काढल्यानंतर आपल्याला सराट्याच्या सहाय्याने काढायचं आहे आणि दोन्ही साइडने पलटवून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप लावून आपण त्याला दोन्ही साइडने चांगलं शेकून घ्यायचं आहे। तर रेडी आहे काकडीचे थालीपीठ। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्या व्हिडिओला कमेंट्स करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। बाय बाय।